नमस्कार. आज मी पावभाजी बनवणार आहे. ती कशी करतात ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. पावभाजी म्हटलं की सर्वांनाच ती आवडते, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. ती मी आज करणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: कोबी, बटाटा, फरसबी, गाजर, सिमला मिरची, वटाणा, बीटरूट, रंगासाठी बीटरूट मी घालते, आणि फ्लावर. ह्यामध्ये बऱ्याच भाज्या येतात आणि त्याची तयारी करायलाही वेळ लागतो. म्हणून तुम्ही आदल्या दिवशी भाजी आणून ठेवल्यात आणि काही थोडी तयारी करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी पटकन होऊन जाते. या सर्व भाज्या मी निवडून, धुवून, कापून घेतल्या आहेत. वटाणा मी सोलून घेतला आहे. ह्या सर्व भाज्या शिजवण्यासाठी मी आता या कुकरमध्ये घालून घेते. कोबी, फरसबी, बटाटा, गाजर, सिमला मिरची, वटाणा, फ्लावर आणि बीटरूट. आता ह्यामध्ये मी 2 वाटी पाणी घालून घेते. मी हे उभ्या कुकरमध्ये भाजी सगळी शिजवून घेणार आहे. पण तुमच्याकडे जर प्रेशर पॅन असेल तर प्रेशर पॅन वापरला तरी चालेल. आता भाजी वरपर्यंत भरली आहे म्हणून कुकरला मी शिट्टी लावणार नाही, कारण शिट्टी लावली तर शिट्टीमधून सगळं पाणी बाहेर येईल. म्हणून मीडियम गॅसवरती मी 15 मिनिट कुकर ठेवणार आहे. आपण सर्व भाज्या कुकरमध्ये शिजत ठेवल्यात, तोपर्यंत भाजीची बाकी तयारी करूया. त्यासाठी लागणारं साहित्य: हळद, मसाला, गरम मसाला, पावभाजी मसाला, मीठ, आलं, लसूण आणि काश्मीरी मिरच्या. ह्या मी गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यात. काश्मीरी मिरच्या ह्यानी रंग चांगला येतो, लाल येतो. कांदे आणि टोमॅटो. ह्याला 4 कांदे असतील तर टोमॅटो पण 4च घ्यायचे, म्हणजे टेस्ट चांगली येते. आता आपण आधी आलं आणि लसूणची पेस्ट करून घेऊया. त्यासाठी मी मिक्सरमध्ये आलं घालते, लसूण ह्याची मी पेस्ट आधी करून घेते आणि नंतर काश्मीरी मिरची जी आपण भिजत घातली त्याची पेस्ट करून घेते. आता आपली आलं लसूणची पेस्ट झालेली आहे. ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून वाटलं तरी सुद्धा चालतं, कारण आपली पावभाजी थोडी पातळच असते. आता मी काश्मीरी मिरचीची पण पेस्ट करून घेते. आता आपली काश्मीरी मिरचीची पेस्ट पण तयार झालेली आहे. आता आपल्या कुकरमधल्या भाज्या पण शिजलेल्या आहेत. कुकरला 15 मिनिट झाले आहेत आणि कुकरमधल्या भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत. आता कुकर थंड होईपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घेऊया. आपला कांदा आणि टोमॅटो बारीक कापून झालेला आहे. आपल्या भाज्या ह्या कुकरमध्ये चांगल्या शिजल्या आहेत आणि त्या मी कुकरमधून बाहेर काढल्यात आणि थंड करत ठेवल्यात. आता कांदा आणि टोमॅटो आपण शिजवून घेऊया कढईमध्ये. कढई चांगली तापली आहे, त्यामध्ये मी तेल घालते. तेल जरा चांगलं पसरवून घेते आणि त्यामध्ये मी आता बटर घालते. ह्यामध्ये आधी तेल घालण्याचं कारण, बटर जर आधी घातलं तर लगेच करपतं, म्हणून आधी तेल घालायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती बटर घालायचं, म्हणजे बटर करपत नाही. आता त्यामध्ये मी कांदा घालते. कांदा चांगला नरम होऊन द्यायचा, लालसर होईपर्यंत. कांदा आता चांगला कोंबला आहे. त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो घालून घेते. टोमॅटो चांगला मऊ झाला पाहिजे, त्यासाठी 5 ते 10 मिनिटं लागतील. टोमॅटो आता चांगला आपला कोंबला आहे. त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालते. ह्याला आता मी 2 मिनिट परतून घेते चांगलं आलं लसूण पेस्टला. आता 2 मिनिट झाले आहेत. आता त्यामध्ये आपण सर्व मसाले घालून घेऊया. हळद, मसाला, साधा घरातला मसाला, गरम मसाला, पावभाजी मसाला, मीठ आणि काश्मीरी मिरची. हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिट चांगलं परतून घेऊया, म्हणजे सगळा मसाला चांगला तळल्यासारखा होईल. आपला कांदा, टोमॅटो आणि सर्व मसाले शिजतात तोपर्यंत आपण भाज्या बारीक करून घेऊया. मी ह्या भाज्या ब्लेंडरने बारीक करते आणि तुम्हाला जर ब्लेंडर नसेल आणि स्मॅशर असेल तर स्मॅशरने पण तुम्ही असा बारीक करू शकतात. स्मॅशरने थोडे जाड राहते भाजी आणि ब्लेंडरने एकदम बारीक होते. पण फास्ट हवं असेल तर ब्लेंडर जास्ती बरं पडतं, पटकन होऊन जातं. मी भाजी बारीक करून घेते. आता आपली भाजी चांगली बारीक झाली आहे. ती आता आपण कढईमध्ये घालून घेऊया. आता आपले सर्व मसाले चांगले तळले गेले आहेत आणि त्या मसाल्यांना रंगही किती लाल छान आलाय तो बघा. काश्मीरी मिरचीमुळेच हा रंग इतका छान आला आहे. आता त्यामध्ये आपण सर्व भाज्या घालून घेऊया. आता हे सगळं एकत्र करून घेऊया. हे खूप जाडसर आहे म्हणून मी त्याच्यामध्ये थोडं पाणी घालते. ह्यामध्ये बटाटा असतो आणि तो बटाटा सगळं पाणी शोषून घेतो, म्हणून ते सुकं होतं, म्हणून थोडं थोडं पाणी घालावं लागतं. आता आपण ह्याला चांगली 5 मिनिट उकळी येऊन देऊया. आता ह्याला चांगली उकळी आली आहे. आता ह्याच्यावरती आपण कोथिंबीर घालूया. आता आपली पावभाजी पूर्ण तयार झाली आहे. आता ह्याच्यानंतर आपण त्याच्यासोबत पाव गरम करून घेऊया. आता आपण पाव चांगला गरम करून घेऊया. त्यासाठी मी पावाला बटर लावून घेतलंय आणि दोन्ही बाजूनी त्याला चांगलं शेकूया. आता आपले हे पाव दोन्ही बाजूनी चांगले गरम झाले आहेत. आता आपण ते सर्व करूया. आता आपली पावभाजी खाण्यासाठी तयार आहे. माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.